नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत. भरपूर जणांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत. आता फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, पुढे आपल्याला काय करायचं आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आता पहा मित्रांनो, फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्या बँकेमध्ये आपलं आधार कार्ड लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आधार कार्डसोबत जी बँक लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत. आणि जर तुमचे काही आधार कार्ड जे आहे ते बँक खात्यासोबत लिंक नसेल तर तुम्ही या योजनेपासून लाभ घेऊ शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते बी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्डसोबत बँक लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी गुगल क्रोममध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे आधार लॉग इन. एवढं टाकून सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसेल. पहिलीच लिंक दिसेल. तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे, माय आधार लॉग इन. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली बघा लॉग इनचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्हाला या लॉग इन बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन टू आधार वाया OTP हा ऑप्शन दिसेल. सगळ्यात पहिलं इथे तुम्हाला एंटर आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एंटर कॅप्चा या ठिकाणी समोरील चौकटीमध्ये जे कॅपिटल अक्षर असतील किंवा स्मॉल अक्षर असतील किंवा अंक असतील ते जसे आहेत तसे बघून इथे तुम्हाला एंटर कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनवरती एकदा क्लिक करून घ्या. मित्रांनो, आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP यावरती एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवण्यात आलेला असेल. तो OTP तुम्हाला इथे एंटर OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इनचं एक बटन दिसेल. यावरती तुम्हाला सिम्पली एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर तुम्ही लॉग इन झालेला आहात आधार कार्डच्या ऑफिशियल साईडवरती. उजव्या साईडला तुम्हाला तुमचा फोटो बघायला मिळेल. तसेच तुमचं आधार कार्डचं फ्रंट साईड आणि बॅक साईड देखील तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली तुम्ही इथे पाहू शकता सर्व्हिसेस या टॅबमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे. खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस. तर आपल्याला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आलेला दिसेल, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. हावर इट्स युअर बँक अकाउंट सीडेड विथ युअर आधार इनॲक्टिव्ह. जर तुमच्या केसमध्ये इथे इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला हे बँकेमध्ये परत एकदा जावं लागेल, ज्या बँकेमध्ये तुम्हाला हे आधार कार्ड लिंक केलेलं दिसत आहे. तर माझ्या केसमध्ये तुम्ही इथे पाहू शकता बँकेचं नाव इथे दाखवलेलं आहे आणि बँक सीडिंग स्टेटस इथे इनॲक्टिव्ह दाखवत आहे. म्हणजेच लिंक तर आहे परंतु आपल्याला याची KYC परत एकदा करावी लागणार आहे. हे ॲक्टिव्ह दिसायला पाहिजेत. आणि कुठल्या बँकेला लिंक आहे त्याचं तुम्हाला इथे नाव देखील बघायला मिळेल. जर तुम्ही दिलेले बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डसोबत लिंक नसेल तर तुम्हाला इथे या आधारच्या साईडवरती येऊन चेक करायचं आहे की कोणतं बँक खातं जे आहे ते आधार कार्डसोबत लिंक आहे आणि त्याच खात्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. तर ज्या पण महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी पटापट हे काम करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, धन्यवाद.